आणि त्या शताब्दी वर्षानिमित्ताने आता संवाद सुरू आहे। यानंतर आपले माननीय प्रचारक अण्णा वाळिंबे होतील। त्या अगोदर इथे उपस्थित असलेले जे आपले तालुका संघचालक आहेत त्यांचा मी परिचय करून देतो। जुन्नर तालुका संघचालक आमच्याकडे उपस्थित आहेत। अरुण कवाडी शिक्षक आहेत, ते जुन्नर येथे राहतात, त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे। आणि त्यानंतर दोघले मामा शिरूर तालुक्याचे संघचालक आहेत। त्यानंतर संघचालक त्याच्याकडे विक्रमजी दाभाडे तळेगाव दाभाडेचे संघचालक उपस्थित आहेत तालुक्याचे। आणखी संघचालक कुळकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर मी आम्हाला विनंती करतो की मी जे पंचपरिवर्तन घेतले याबद्दलही आपल्याला सगळ्यांना काही विचारायचं किंवा जोडायचं असेल तर आपण करू शकता। आपल्यापैकी ज्यांना डॉक्टर भाडेसेंना विचारायचं असेल, शक्य असेल हिंदीमध्ये विचारा, नसेल तर मराठीत विचारलं तरी सुद्धा आम्ही त्याला भाषांतर करून सांगू। त्यामुळं अमिताभ बच्चन जसं म्हणतो, आपका समय सुरू होता है, प्रश्न तुम्ही विचारू शकता। नाव सांगा। आता सर तुम्ही जो याचा स्वदेशीचा मुद्दा मांडला, म्हणजे तो मुद्दा जसं आपण मी सुद्धा गेले 20-25 वर्षापासून म्हणजे बऱ्यापैकी त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतोय आणि मुद्दा मी बऱ्याच ठिकाणी ऐकला पण जेव्हा प्रत्यक्षात अंमलबजावणी जेव्हा म्हणतो आपण तर तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते की गोष्टीची माहिती, त्याची उपलब्धता आणि त्याच्यानंतर मग जे आपल्याला त्याच्या ट्रान्झॅक्शनसाठीच्या गोष्टी आणि लॉजिस्टिकच्या गोष्टी, तर या गोष्टींचं काहीतरी नियोजन करणं गरजेचं आहे। एकदम वस्तू वापरण्याबद्दल कोणाचं काही दुमत नसतं, परंतु त्याची माहिती असते असं नाही। तर आपल्या स्वदेशी जागरण मंच म्हणून जी संघटना आहे त्याच्या वेबसाईटवर किंवा आपल्या अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांकडे या संबंधातली माहिती मिळू शकेल की कुठलं प्रोडक्ट हे स्वदेशी आहे, कुठलं प्रोडक्ट विदेशी आहे ते मिळू शकतं। त्यातला एक भाग। आणि दुसरा जो तुमचं निरीक्षण आहे ते एकदम बरोबर आहे की याबद्दल हे जरी माहिती असलं तरी सुद्धा त्याचं लॉजिस्टिक्स या त्या गावामध्ये ती उपलब्ध असणं याबद्दल पुष्कळशा त्रुटी आहेत। काही प्रोडक्ट्सनी काही जणांनी त्याला मात केलेली आहे, जसं पतंजली सारखी प्रोडक्ट्स असतील त्यांनी ते स्ट्रक्चरही उभं आहे। यामध्ये एक सूत्र आपल्याला पाळता येते का बघा, अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या विदेशी आहेत। आता मोबाईल आपण सगळेजण वापरतो, तर मोबाईल हे बहुतांश चांगल्या दर्जाचे मोबाईल हे चायना, कोरिया, जपान किंवा अमेरिका अशा प्रोडक्ट्स आहेत, ते वापरावे लागतात। अशा अनेक गोष्टी आहेत। म्हणून एक 3 सूत्र आपल्याला करता येतात का बघा त्या स्वदेशीच्या बाबतीमध्ये, की एक म्हणजे आदत से देशी, स्वेच्छा से स्वदेशी, मजबूरी से विदेशी। 3 सूत्र आहेत। मजबुरी असेल, दुसरं काही उपलब्ध नाही तर विदेशी वापरा। पण आदत से म्हणजे काय, सवय काय, देशी। आता देशी आणि स्वदेशी मधला थोडा फरक आपल्याला सांगतो। देशी म्हणजे काय, जे आपल्या पंचक्रोशीत बनतं। अशा अनेक गोष्टी असतात की ज्या पंचक्रोशीत बनतात। आपल्यापैकी कोणालाही आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सना फार जावं लागत नाही, बरोबर ना? काही जण असतील जातात, पण फार कोणाला जावं लागत नाही। त्यामुळे पीटर इंग्लंडचा शर्ट घातला पाहिजे असं नाही। तुमच्या गावातल्या टेलरनं शिवलेला शर्ट घातला तर अर्थव्यवस्थेला सुद्धा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार। त्यामुळे आदत से देशी, स्वेच्छा से स्वदेशी, इच्छेनं काय तर स्वदेशी म्हणजे भारतात इतर कुठेही बनलेलं प्रोडक्ट, आणि मजबुरी से विदेशी असा विचार आपण करू शकतो। पण हे निरीक्षण तुमचं बरोबर आहे। जिंजुर्गे साताऱ्यामध्ये किल्लेदार स्मारक प्रतिष्ठान आहे, संग्राम दुर्गचं काम करतो। खरं पाहिलं तर माझे 2 प्रश्न आहेत, समरसता आणि कुटुंब व्यवस्थेबाबत। हे प्रश्न मांडताना खरं पाहिलं तर आपल्याकडनं ते थोडं मांडले जाते अशी एक भावना व्यक्त करतो, कारण की या प्रश्नावरती अनेक वेळा मी पत्रव्यवहार केलेला आहे। खरं पाहिलं तर समरसतामध्ये जातीय व्यवस्थेवरती विषय आपण घेतला
आणि अनेक आपण पाहिलं तर दाखल्यावरती जात ही नमूद असते, त्यामुळे जातीय व्यवस्था आपण किती काही केलं तरी पूर्णतः त्याच्यामध्ये समानता आणू शकत नाही. परंतु जातीय व्यवस्थेमध्ये आपल्या इकडे जात पडताळणी विभाग आहे, त्यामध्ये दाखले दिले जातात. आणि कुटुंब व्यवस्थामध्ये कुटुंब प्रमुखाला जर जात पडताळणी झाली असेल किंवा कुटुंब घटकाची जात पडताळणी झाली असेल तर प्रत्येक घटकाला जात पडताळणी करावी लागते. माझं असं म्हणणं आहे की कुटुंबातल्या एका घटकाची जात पडताळणी झाली तर कुटुंबातल्या कुठल्याही घटकाला जात पडताळणी करायची गरज नाही, कारण की तो दाखला किंवा पडताळणी ती पूर्ण कुटुंबाला वापरते. असं कुठलीच तरतूद त्यामध्ये केली गेली नाही. तर ती जर झाली तर हा विषय समानतेचा किंवा कुटुंबाचा एका घटकाची पडताळणी झाली की परत गरज नाही, तोच दाखला जेवढे रेशन कार्डवरचे आहेत त्यांच्या सगळ्यांची पडताळणी झाली असं गृहीत तसा तो दाखला तो मिळाला गेला पाहिजे. म्हणजे एक समाजातले जो विषय सुरू आहे की जात पडताळणीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोठा भ्रष्टाचार होतो आणि काही अडचणी निर्माण होतात, तो जागेवर थांबला जाईल. एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न मी सांगू का? दुसरा प्रश्न आहे कुटुंब व्यवस्थेबाबत. काल वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना आपलं शेतकरी कुटुंब आहे, सगळे अनेक जण शेतकरी कुटुंबातील आहे आणि ह्या शेतकरी कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब राहावं, कुटुंबामध्ये कुठलाही वाद होऊ नये म्हणून कुटुंबकर्त्याच्या नावावर जमिनी ठेवण्यापेक्षा विषय एकच असायचा की कर्त्याच्या नावावर ठेवल्यानंतर कुटुंब तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या जमिनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर घरातल्या कुठल्याही नावावर केल्या जायच्या नाही. आज तोच खरा मुद्दा प्रत्येकाच्या जिव्हारी लागलेला आहे आणि त्याला अडचण निर्माण झाली. शासनाने नियम काढला की 5 वर्षाच्या आत जर ते नाव नमूद असेल तर ती अपील फेटाळली जाईल. त्याने हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये जावे, कोर्टामध्ये जावं आणि तो निर्णय घ्यावा. म्हणजे ज्याच्याकडे शेती आहे त्याने कुठं जर त्या एका कुटुंबातल्या घटकाचं नाव लागलं असेल आणि त्यानंतर तो कुटुंब प्रमुख असेल आणि महसुली चुकीमुळं ते 60-70 वर्षाने कुटुंबातल्या अनेक घटकांची नावं जर दाखल करायची असेल तर त्याला कोर्टात गेल्याशिवाय पर्याय राहिला नाही, असं त्याच्यामध्ये शंका म्हणजे वाद निर्माण झालेला आहे. आणि याच्यावरती अनेक चर्चा आणि प्रश्न पुढे उपस्थित होत आहेत. तर यावरती खऱ्या अर्थानं निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण की लिमिटेशन ऍक्ट नुसार त्याच्यावरती बंधनं आली गेली. शासनाने GR काढला 5 वर्षानंतर कुठलेही अपील दाखल करू नये, काय नाही. यावरही मी पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहार करून त्यामध्ये काही साध्य झालं नाही. तर याच्यावरती जर आपल्या माध्यमातून जर ते प्रश्न पुढे गेले आणि खऱ्या अर्थात फक्त मी एकत्र कुटुंब पद्धतीबाबत सांगितलंय, त्याच्याबद्दल जर चांगला ठोस निर्णय गेला तर सगळ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतील. हे दोन्ही विषय आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतील पण वकिलांची अडचण होईल. दोन्ही मुद्दे म्हणजे कुटुंबाच्या बाबतीतला हा त्यांनी कुठे तांत्रिक त्यातले प्रशासनाच्या ह्याच्यातले बदल आहेत, त्या दृष्टीनं पाठपुरावा अनेकांना करावा लागेल. फक्त याच्यामध्ये दोन म्हणजे हे तुमचे मुद्दे मी पाठपुरावा करण्या दृष्टीनं जे काही माझ्याकडनं करते तो भाग वेगळा, तुम्ही तुमच्याकडनं पाठपुरावा करत राहायचा. दोन गोष्टी करता अजून थोड्या वेगळ्या मला वाटतात की एक आहे की जात पडताळणी किंवा या सगळ्या बाबतीमध्ये पूर्वी राजेशाही होती आणि पूर्वी म्हणून की यथा राजा तथा प्रजा. आता राजेशाही, आता काय यथा प्रजा तथा राजा म्हणजे प्रशासन, शासन प्रशासन तशा पद्धतीचं असतं. जे समाजाच्या मनात असतं त्याचं प्रतिबिंब हे प्रशासनाच्या अनेक गोष्टींमध्ये येतं. तर आपल्याला समरसतेचा भाग म्हणजे या जातीच्या वर उठून विचार करण्याचा आहे. म्हणजे मुळात या सगळ्याच्या वर समाज घेऊन गेलो आपण तर समाजातल्या जात पडताळणी किंवा अशा अनेक गोष्टी जे आहेत त्याच्यातला तीव्रता सुद्धा पुष्कळ कमी होऊ शकेल. हातातला एक भाव जो संघ विचार करतो. आणि कुटुंब व्यवस्थेच्या बाबतीतलं तुमचं निरीक्षणही बरोबर आहे. तर त्या बाबतीतही संघाचं म्हणणं हेच आहे की हिंदू परिवार जो आहे, हिंदू विचार किंवा हिंदू परिवाराच्या मुळाशी असलेली दृष्टी जी आहे ती मला काय मिळणार, माझा हक्क किती यावर आधारित नाही आहे. परिवार हा टिकतो तो या परिवाराला मी काय देऊ शकतो अशा कर्तव्यावर आधारित परिवार आपला सगळी व्यवस्था होती. आता त्याचा पाया थोडा सरकला आहे. म्हणजे जो कर्तव्यावर आधारित पाया होता, मी कुटुंबाला काय देऊ शकतो, तो पाया सरकला, मला या कुटुंबातून काय मिळणार. हा म्हणजे लग्न करताना पहिल्यांदा बघतात त्या समोरच्या कुटुंबाची
प्रॉपर्टी काय आहे, जमीन तुमची आहे का, भावकी किती आहे, तुमच्या नावावर आहे का, हा? म्हणजे प्रॉपर्टी काय, हक्कावर आधारित किंवा फायद्यावर आधारित विचार करण्याची दृष्टी समाजाची बदलली. ती बदलली तर त्याच्यावर कुटुंब व्यवस्था टिकू शकत नाही, कुठलाही समाज सुद्धा टिकू शकत नाही. समाज जोपर्यंत कर्तव्यावर आधारित विचार करतोय त्याच्यावरच समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था ही टिकून राहील. हा, तुमची सूचना बरोबर आहे. त्यातला एक फक्त दृष्टिकोनातला जो एक सांगण्याचा विचार येतो आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगेल. तुम्ही पण एक सर, कुटुंब व्यवस्थेमधला महत्त्वाचा प्रश्न व्यसन. महिलांना टी व्हीचं व्यसन, मुलांना मोबाईलचं व्यसन. ही दोन व्यसनं. पहिली व्यसनं 20 वर्षाचं पोरगं झाल्यावर दारू गांजा काहीतरी प्यायला शिकायचं, त्याला आपण गुजरातला नेऊन व्यसन सोडत होतो. परंतु आत्ता लहान मुलगं घरामध्ये मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवत नाही. महिलांना विचारा. मग हे व्यसन सोडवण्यासाठी मार्गही आहे याला, पण आपण आळस करतो. ही मधल्या पिढीचं काय झालं, पळापळा पुढे कोण पळतो या स्पर्धेमध्ये लहान पिढीकडे आपण लक्ष दिलं नाही. आणि ती लहान पिढी मोबाईलमध्ये आईनं खेळणं म्हणून मोबाईल हातात दिला. आता त्याला सोडवायचं आहे. आईला माहीत नव्हता केवढा मोठा आटम बॉम्ब आहे, आईला माहीत नव्हतं, पण आता ते आपण सोडू शकतो. परंतु आपण त्याच्यात आळस करतो. पहिलं पोरगडाचं असलं का आपण त्याला कावळा दाखवायचो, चिमणी दाखवायचो, घोरगाडी दाखवायचो, देवळात न्यायचो. पण आता आपण आळस करतो, आपणही मोबाईलमध्ये आणि पोरगही मोबाईलमध्ये. तर हे मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. तो उपाय मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक रविवारी मुलाला सुट्टी असते. प्रत्येक रविवारी मुलाला सुट्टी असते. त्यावेळेला आपण सगळे 40-50च्या वरचे आहे आपल्या घरामध्ये लहान मुलगा असतं 10-15 वर्षाचं, 5 वर्षाचं. त्याला 1 तास सुट्टीच्या दिवशी शाळेचा 1 तास त्याला प्रत्येकानं हरिपाठाला घेऊन जायचं. हरिपाठ एकच मुद्दा आहे, ते काय गीता गाथा भागवत ज्ञानेश्वरी, ते पोरगं उचकटणार नाही. त्याला हरिपाठाला नेऊन दिलं तरच पोराचं व्यसन सुटतं. मी सणसवाडीला असतो, मी वर्षाला 5000 हरिपाठ वाटतो. मी अशा बऱ्याच मुलांचं हे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते नक्की सुटतं. म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्हाला म्हातारपणामध्ये सुखानं जगायचं असेल, आपल्या पोरगच्या मोबाईलच्या नादामध्ये भरकटून घ्यायचं नसेल, त्या पोराला संस्कार देण्याचा एकच मार्ग आहे म्हणजे हरिपाठ. त्याच्यामधूनच त्याचा प्रवेश संस्कारामध्ये, परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये होऊ शकतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आपल्या मुलाला हरिपाठाला रविवारच्या सुट्टीमध्ये घेऊन जा. बाकीची कामं बाजूला सोडा, तरच त्याला संस्कार लागतील. आणि संस्कार लागले तर म्हातारपणाला ते तुमच्या पाया पडेल. नाही संस्कार लागले तर म्हातारपणी पाय धरून बाहेर पडेल. धन्यवाद. बरोबर त्यांचं निरीक्षण एकदम त्यांनी बरोबर सांगितलं. हरिपाठाचा उपाय आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे सगळे सहज कुटुंबामध्ये होत होते. मी मगाशी म्हटलं तसं कुटुंबाची दृष्टी बदलली. कुटुंबामध्ये पूर्वी असायचं की आपला मुलगा चांगला झाला पाहिजे, आता असतं की आपला मुलगा श्रीमंत झाला पाहिजे. हा जो दृष्टीतला फरक आहे. त्यामुळे मग त्यासाठी जे काही करावं लागतं ते रस्ते बदलले, उद्देश म्हणजे जायचं डेस्टिनेशन बदललं आणि मार्ग बदलले. कुटुंबामध्ये चांगला मुलगा व्हायचा असेल तर मग प्रेम पण लागतं आणि थोडी त्याला कठोर शिस्त पण लागते. ते आता कठोर शिस्तीचा मुद्दा थोडा कमी झाला प्रेमाच्या अतिरेकामध्ये. तेव्हा असे दुष्प्रवृत्ती त्यामध्ये शिरले. त्याला ह्यांनी सांगितला तो उपाय आहे. पण हे फक्त हे लक्षात घेऊन जाणीवपूर्वक केलं पाहिजे तर ते बदल होतात. असे पुष्कळ जण बदल करतायत. पुष्कळ जणांनी असे बदल केले की घरातला टीव्ही काढून टाकलेला आहे, मुलांच्या समोर घरामध्ये रील बघायचे नाही, इन्स्टा किंवा बाकी सगळं बघायचं नाही, असे प्रयोग सुरू केलेले आहेत. अनेक जणांनी घरामध्ये पार्किंग केलेलं आहे. कारची जशी पार्किंग असते तशी मोबाईलची पार्किंग. घरात आल्यावर आपण चाव्या लावून ठेवतो एखाद्या ठिकाणी कुठेतरी, असे घरातले सगळे तिथं मोबाईल लावून ठेवतात. मोबाईल जवळ बाळगत नाही. फोन आला कोणाचा, जायचा, उचलायचा, घ्यायचा, झालं की तिथे ठेवायचं. असं अनेक जणांनी घरात करायला सुरुवात केली आहे. उशिरा का व्हायना पण हे शहाणपण आलेलं आहे. हे वाढलं तुम्ही म्हणता तसं अशा मार्गाने तर त्याचा फायदा आहे. नक्कीच चांगला सूचना. सर्वप्रथम या ठिकाणी जयंतीभाई यांनी एवढा मोठा प्रवास करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी येऊन अतिशय मार्मिक बोधन या ठिकाणी केलेलं आहे. माझी प्रामाणिकपणे इच्छा अशी आहे की जी संघटनात्मक बांधणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. रचनात्मक, गुणात्मक आणि बौद्धात्मक या सगळ्या 3 विषयावरती खऱ्या अर्थानं जर आपण काम केलं, आपण ही सगळी जी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला फक्त एका मेसेजवर
आपल्याला काही काम नाही म्हणून आलोय का? चला काहीतरी काम नाही, आपण त्या ठिकाणी जाऊ, विरंगुळा वाटेल. परंतु तसं नाहीये. खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेम, ज्वलंत राष्ट्रभक्तपणा आपल्या मनामध्ये जर असेल तर खऱ्या अर्थानं आपली ही व्यूहरचना आपण 100 वर्षाच्या संघयात्रेच्या राष्ट्रीय संघाच्या माध्यमातून काम करत आहोत. माझी प्रामाणिकपणे एक इच्छा अशी आहे की संघटनात्मक बांधणीमध्ये प्रत्येक आठवड्याला त्या विभागामध्ये, त्या गावामध्ये तशी बैठक झाली पाहिजे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून घराघरापर्यंत आपण पोहोचणं अतिशय सोपं पडेल ही एक त्या ठिकाणी व्यक्त होतो. आणि माझ्यावरती जी मी ज्या रचनेमध्ये काम करतो, मी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचं काम पाहतोय. माझ्याकडे राज्य सचिव पदाची जबाबदारी आहे. म्हणून ज्यावेळेस आपण एखादा अभ्यास वर्ग, एखादा अधिवेशन ज्यावेळेस करतो आणि जी आपण महानुभव व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहात, त्यावेळेस त्या पूर्ण विभागाची, त्या प्रांताची सर्व बैठका आपण घेतो आणि त्यावेळेस आपण त्याची रचना करून ज्या विभागामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये काम व्यवस्थितपणे चालू आहे त्या विभागाला आपण कशी जबाबदारी द्यावी भविष्य काळामध्ये. मी या रचनेमध्ये खऱ्या अर्थानं जे जयंतीबाई म्हणाले की ही रचना कशी आहे, ही रचना सर्वप्रथम आपण समजून सांगितली तर हे पंचप्राण साधारणपणे जे आपण या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत त्या रचनेमध्ये उत्तम पद्धतीची रचनात्मक, गुणात्मक आणि बौद्धात्मक ही व्यूहरचना आखावी अशी आपली नम्र प्रार्थना. नक्कीच तुमची सूचना स्वागतार्ह आहे. मी काही गोष्टी बोलणे थोडं चुकीचं वाटेल, परंतु मला ती एक गोष्ट खटकते ती मनोगत व्यक्त करतो. संघाला 100 वर्ष झालेली आहे, चांगली गोष्ट आहे. संघ इतकी मोठी संघटना अन्य कोणतीही नाही. काय संघाच्या माध्यमातून खूप चांगली चांगली कामं करता येऊ शकतात. समाजात सर्व क्षेत्रामध्ये एक महारोग जो आहे तो म्हणजे भ्रष्टाचार. तो कमी करण्यासाठी संघाच्या माध्यमातून काय प्रयत्न करत आहे. संघ हा देशातच नाही तर परदेशात सुद्धा आहे, देशव्यापी संघटना आहे. तर आपण प्रत्येकाने जर या गोष्टीची सुरुवात केली, मी कुणालाही लाच देणार नाही, मी पैसे देण्याचं काम करून घेणार नाही, मी भ्रष्टाचार करणार नाही, तर खरोखर भ्रष्टाचार ही गोष्ट शासन दरबारी किंवा अन्य इतरही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. साधा एखादा दाखला जरी लिहिला गेलं तर ती व्यक्ती बसलेली व्यक्ती असते ती सांगते 20 रुपये द्या, 50 रुपये द्या. आता दाखलेल्या संदर्भात यांनी जो मुद्दा मांडला जात पडताळणी, अशा ठिकाणी सुद्धा पैसे दिल्याशिवाय कामं करत नाही, पैसे देऊन कामं करावी लागतात. महत्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडला, मला त्यांचं अभिनंदन करावं वाटतं की एका कुटुंबासाठी 1 लाख पुरेसा, कुटुंबातल्या सर्वांना जात पडताळणीची आवश्यकता नसावी. आणि माझा जो मुद्दा मी मांडतोय भ्रष्टाचार, मी स्वतः ज्या वेळेला शासन दरबारी वेगवेगळ्या कामानिमित्त जातो, जर कोणी त्या गोष्टीची मागणी केली पैशाची काम करण्यासाठी तर मी स्पष्टपणे ती गोष्ट नाकारतो. मी पैसे देणार नाही, मी लाच देणार नाही. तुम्हाला शासन त्या संदर्भात कोणी अधिकारी असेल त्याला बजावतो, तुम्हाला शासन त्यासाठी पगार देत जाईल, मेहनताना देत जाईल, मग तुम्ही वेगळ्या पद्धतीची रक्कम जनतेकडनं का वसूल करता. तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी, त्यांना त्या पदावरून दूर करावं, अशा दृष्टीने संघर्षाच्या माध्यमातून काही प्रयत्न करता आले तर निश्चितच. आपने जो विषय बताया उनकी व्यापकता बहुत है, वो सबको मालूम है. आप में से कई लोगों का इनके अनुभव भी हो रहे होंगे. कभी कभी परीक्षा में ऐसे पूछे जाते थे, भ्रष्टाचार शिष्टाचार है इस पर लिखा जाए. अभी कोई थोड़े समय पहले एनसीईआरटी की बुक्स में कुछ लिखा कि न्याय तंत्र में भी ये गड़बड़ियां है, न्याय तंत्र सतेज हो गया. अरे हम ऐसे कैसे हो सकते हैं, फिर वो अधिकाधिक हुई और वो निकल गया. लेकिन ऐसे भी लोगों ने कार्टून देखे कि यहाँ ये काम का ये भाव चलता है.
कई लोग बोलते हैं कि फाइल चलानी है तो उनको पहिए चाहिए तो फाइल चलेगी। ये सर्वत्र सब जगह काफी लोगों को अनुभव है और लोग त्रस्त भी है, लेकिन इसका उपाय क्या हो सकता है? इसके सोचते हैं तो काफी कुछ आते हैं। बहुत बड़ा आंदोलन चला, अन्ना हजारे ने किया, पूरा देश उनके साथ जुड़ गया, लेकिन अंतिम परिणाम क्या आया? आंदोलन करने वाले लोग में भी कैसे ऐसे लोग हो गए कि हाँ ये वो भी करते हैं। जब आंदोलन हुआ तब संघ की उस समय संघ की अखिल भारतीय प्रतिनिधि सभा में प्रतिनिधि सभा हर समय पर विषय पर कोई प्रस्ताव लाती है, तो ये भ्रष्टाचार के विषय में प्रस्ताव लाया गया। वो में लिखा गया था कि जब तक व्यक्ति के चारित्र और शील में बदल नहीं आता तब तक कोई भी विषय का पूर्णतः हल नहीं है। कायदे, कानून, नियम, सजा, पनिशमेंट सब कुछ हो सकता है, लेकिन व्यक्ति जब बदलता नहीं तब तक ये सिस्टम में से निकाला कैसे जाए, बहुत बड़ा प्रश्न है। ये अभी ऐसा नहीं, पुरातन काल में भी होगा। हम कहानी में सुनते हैं कि उस कुंतला और दुष्यंत के समय वो मच्छी वाले को वो अंगूठी मिल गई थी, उनको राजा के दरबार में जाना था तो दरबार उनको रोकता था, फिर उन्होंने कुछ रुश्वत दी तो अंदर जाने दिया। यानी कि जब तक मनुष्य है ये स्वार्थ का मामला चला, लेकिन पुराने समय में ये कम था। क्यों कम था? कि लोग के बीच में धर्म था, डर था धर्म का, ये करेंगे तो ऐसा हो जाएंगे। हमारे संघ के अखिल भारतीय अधिकारी सुरेश जी सोनी कहानी में बताते हैं कि पहले कहीं किसी को कोई लांच और रुश्वत देने जाते थे तो वो कहते नहीं ऐसा नहीं करेंगे, हमारे भी बच्चे हैं, यानी कि नुकसान हो सकता है। अब उल्टा हो गया, अब पैसे नहीं देंगे तो फिर अभी हमारे भी बच्चे हैं। बच्चे तो वही है जो पहले थे, लेकिन पहले उनकी सुरक्षा के लिए गलत बातें नहीं करना चाहिए, अब सुरक्षा के लिए गलत बातें करने में तैयार थी। परिवार में संस्कार सबसे प्रथम बात थी। घर में बुढ़ी माँ भी अगर बच्चे के पास किसी की चीज आ गई तो उनको कहती थी कि ये दे दो, उनकी है, ये हमारे नहीं है। एक बहुत पुरानी कहानी आती है कि एक पति पत्नी ऐसे पुराने समय में चल रहे थे तो रास्ते में एक सोना का गहना दिखा, पति ने देखा तो उनको लगा कि गहना गिर गया है तो पत्नी देख लेगी, और महिलाओं को तो थोड़ा गहने का शौक होता है तो वो उठा लेगी और फिर रख लेगी तो क्या होगा, तो ये अच्छी बात नहीं है। तो उन्होंने चलते चलते, वो महिला से थोड़ा आगे था तो पैर से थोड़ी धूल ऐसे लगा दी उन पर कि उनकी नजर में न आए, लेकिन पत्नी सतेज थी, उन्हें देख लिया तो उन्हें पूछा आप क्या करते हो? तो वो जमाना अच्छा था, अभी तो जमाना बदल गया, पत्नी को भी बना देते हैं, अरे नहीं कुछ नहीं करता था, लेकिन वो जमाना अच्छा था। तो उन्होंने कहा नहीं वो गहना था सोने का, मैंने सोचा कि गिरा हुआ है, आपको अच्छा लगेगा और आप ले लेंगी तो इसलिए मैं उस पर मिट्टी लगा रहा था। तो पत्नी का जवाब था आप भी बड़े आदमी हो, मिट्टी पर मिट्टी लगा रहे हो, यानी कि दूसरे का सोना हमारे सामने मिट्टी के समान था। ये कालक्रम में ये विचार बदलते गए। अभी भी परिवार में भी क्या होता है, माता पिता अपने पुत्र पुत्रियों के साथ ऐसी चीजें बांटते हैं क्या, उनके साथ बात करते हैं क्या? अरे परीक्षा में भी कहते हैं टीचर्स को इसको जरा अच्छा मार्क आ जाए, ध्यान रखना, और वो बच्चे आगे आगे क्या करेंगे? यानी कि सबसे पहले संस्कारों का आविर्भाव महत्व का है। अभी अभी काफी कुछ गड़बड़ियां न हो इसलिए सीसीटीवी लगाते हैं। एक ऑफिस में सीसीटीवी लगाया गया सभी, फिर भी एक चोरी हो गई तो मैनेजर एकदम गर्म हो गए, सीसीटीवी वाले को बुलाया, आपने सभी जगह लगाया तो भी चोरी कहाँ हो गई, आप जरा देखो। उन्होंने देखा, चोरी मालूम नहीं हुई कहीं भी। तो ऐसा कैसे हो सकता है, सीसीटीवी लगाने के बाद भी चोरी हो सकती है? तो सीसीटीवी लगाने के कुछ होना ऐसा होगा जहाँ सीसीटीवी का कवरेज नहीं है, वहां से चोरी हो गई होगी। ये संभव है, आज भी संभव है? चोरी करने वाले सीसीटीवी कैमरा को पहले निकाल देते हैं, ढक देते हैं। वहां एक बुजुर्ग कार्यकर्ता था, उन्होंने कहा पहले ऐसा नहीं होता था कि सीसीटीवी आने के बाद भी सीसीटीवी पहले थे और हर व्यक्ति में सीसीटीवी थे। वो क्या था, हर व्यक्ति में कैमरा रहता था, वो कैसा रहता था?
हर व्यक्ति कोई काम करने से पहले वो सोचता था ये पुण्य का काम है या पाप का काम है, अपने अवर सेल्फ आत्मा वो देखता था। वो जब तक नहीं आता पूरी सिस्टम को कायदे कानून नियम डर से काफी कुछ बदल देते हैं, लेकिन उनमें से वो रास्ता निकालने वाले लोग हैं। बहुत दुख होता है। हम एक संघ कार्यालय के लिए रजिस्टर कराने गए थे, तो रजिस्टर कराने वाला जो एडवोकेट था वो एक स्वयंसेवक था। उन्होंने कहा कि वो क्लार्क 5,000 रुपया मांग रहा है। बताइए संघ का कार्यालय की बात है। बोला कि आप नहीं दोगे तो मुझे देना पड़ेगा। ऐसे क्यों? क्योंकि अगली बार मैं दूसरे का काम लेकर जाऊंगा तो वो नहीं करेगा। क्या हम ऐसा अपने कार्य को नुकसान होते हुए भी कर सकते हैं क्या? हमारे संघ के संचालक है, फूड एक्सपोर्ट का काम करते हैं। तो एक्सपोर्ट में उनका जब चला जाता है तो वहाँ उनके अधिकारी है, उनको जल्दी सर्टिफिकेट नहीं देते, तो वो पड़ा रहता है। फूड एक्सपोर्ट होती है। उनका एक छोटी सी कहानी है। नाम का एक बहुत बड़ा लेखक है, उन्होंने पुस्तक लिखी है गो एंड किस द वर्ल्ड। वो बोलते हैं कि मेरी माता बांग्लादेश से आई हुई निराश्रित की लड़की थी। मेरे पिता वन खाता में काम करने वाले एक सामान्य कर्मचारी थे। मैं उनका पुत्र बड़ा हुआ और आगे पढ़कर अभी विदेश में स्थायी हुआ हूँ। लेकिन मैं एक बार मेरे पिताजी को वंश हो गया और अस्पताल में दाखिल किया, तब मैं अमेरिका से आया। अस्पताल में मैं पूरी रात मेरे पिताजी के पास बैठा था। तब पिताजी बहुत सीरियस थे, तो काम चल रहा था। सुबह हुई तो उनका जो ग्लूकोज की बोतल चल रही थी वो खत्म हो गई। मैंने नर्स के पास जाकर 2-3 बार कहा कि बोतल बदलिए, बोतल बदलिए। नर्स को आने में देर लगी। मैं उबला गया। विदेश में ऐसा नहीं होता है। स्वास्थ्य की हर चीज की छोटी छोटी चिंता होती है। मैं अमेरिका में देख कर आया हूँ, मुझे लगा कि भारत में क्या हो रहा है। थोड़ी देर बाद वो नर्स आई, उन्होंने ग्लूकोज की बोतल बदली। पिताजी सीरियस थे, आंखें खोली, नर्स के सामने देखते हुए कहा आपकी ड्यूटी तो कब की खत्म हो गई है, आप अभी तक घर नहीं गई क्या? बाद में मालूम हुआ वो नर्स की ड्यूटी सुबह में 8 बजे खत्म हो गई थी। अगले आने वाली नर्स कुछ काम था, 1 घंटे देरी से आने वाली थी, तो ये नर्स रुकी हुई थी। ऐसी सीरियस कंडीशन में भी सामने वाली व्यक्ति का दुख और सुख देखने वाला व्यक्ति जब तक है तब तक भारत भारत है। ये रहने का काम अच्छे लोगों को करना चाहिए, दूसरे लोगों को बताना चाहिए। हर जगह लोग है, लेकिन कृष्ण भगवान और पांडव रहेंगे। दुख दर्द तो हुआ, पांडव को हुआ, राम को हुआ, सभी को हुआ, अच्छे लोगों को होता है, लेकिन उसमें भी टिके रहना इतना महत्व का है। ये अग्नि परीक्षा होती है, इसकी कभी खड़ा रहने की चांस ही नहीं मिलती। किधर भी जो पैसा 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 बोलते हैं, अभी उसमें अपनी भी गलती है कि अपन पैसा लेके मतदान करते। मेरे घर में मेरे पिताजी पहले से बोलते थे पैसा कभी भी नहीं लेने का, तो जिसको मतदान करना है करो। ये सोच मेरी आती है। मैं अपने समाज में हर एक आदमी कैसे आएगी, इसके लिए क्या करना चाहिए? राजा, अगर प्रजा सब तय कर दे कि हम अच्छे व्यक्ति को भेजेंगे, लेकिन हम प्रजा भी क्या चाहते हैं? अभी देखो, गुजरात में स्थानिक स्वराज्य का चुनाव दाखिल हो गया, तो संघ का कुछ चलता नहीं, लेकिन संघ के पास लोग आते हैं, हमारा जरा टिकट हो जाए तो बहुत ना। तो फिर क्या बोलते हैं, हमारे लिए ज्ञाति जाति के यहाँ बहुत मतदार है, हमारे ये व्यवसाय से जुड़े बहुत से लोग हैं। सभी जो मांगते हैं वो क्या समाज के आधार पर मांगते हैं। अगर समाज तय करे कि हम अच्छे व्यक्ति को चुनकर भेजेंगे और 1-2 बार ऐसा अनुभव हो जाए, बाद में व्यक्ति बदल सकता है, लेकिन ये बहुत मुश्किल काम है। मैं छोटा सा 10,000 की बस्ती का गाँव था। मैं जहाँ सर्जन था, मेरे पहले जो सर्जन थे डॉक्टर केडी जिसवाणी करके, 8 साल वहां रहे। जिसवाणी यानी कि मूलतः पाकिस्तान में रहे हुए, भारत पाकिस्तान के समय वो वहां से भारत में आए, कच्छ में रहे। नाती जाति से देखा जाए तो वो कच्ची लोहाना थे। वो पढ़ने के बाद खेड़ा जिला में गए, जहाँ पाटीदारों की ज्यादा बस्ती है। वहां अस्पताल में 8 साल काम किया। 8 साल काम करने के बाद चुनाव में खड़े रहे और दूसरी जगह में, दूसरे विस्तार में ज्ञाति समूह को चुन कर आए। क्यों? वहां का समाज दिखता है अच्छे व्यक्ति है,
ट्रस्ट की अस्पताल में रोज 10 ऑपरेशन करने वाला तो समाज का काम करेगा तो अच्छा काम करेगा। ऐसा समाज तैयार होगा, लोगों को लगेगा कि ये अरे अब तो क्या है, अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन में एक जेल में बैठने वाला 5 वोट में चुनकर आता था। क्यों? कि वो मानता है कि जो मेरे लोग हैं वहां है वो मतदान करेंगे। जागना पड़ेगा। सवाल संचालन ने कहा राजनीति एकदम बाथरूम टॉयलेट जैसा है, लेकिन उनके बिना भी चलता नहीं, स्वच्छ रखना पड़ेगा। इसलिए वहां ध्यान रखना और ध्यान रखना नहीं घिसक न जाए। और ऐसे भी लोग थे, एक चुनाव में उनको खड़ा रहना पड़ा। और कई लोगों ने कहा कि आप वहां प्रचार करने जाएंगे तो वहां ग्रामीण लोग ज्यादा है और आप भी ग्रामीण है, तो जरा बताना। उन्होंने कहा मैं ये बताने के बजाय हारना पसंद करूंगा। तो ऐसे समाज में लोग खड़े हो, लोग खड़े तब होंगे जब समाज ऐसा तैयार होगा। समाज को ऐसा तैयार कौन करेंगे? यहाँ जो बैठे हैं हम जैसे लोग एक बार विचार करेंगे। हाँ, परिणाम तुरंत नहीं मिलेगा, समय पर मिलेगा, लेकिन मिलेगा अवश्य। एक स्वदेशी पर भी काम कर रहे हैं, पर्यावरण पर भी काम कर रहे हैं, क्यों न हम स्वदेशी पर्यावरण पर काम करें। क्योंकि आजकल जो भारत के बाहर के जो पेड़ हैं, जो यहाँ के इंडिजिनियस नहीं, लोकल नहीं, काफी वो पेड़ों की संख्या इतनी बढ़ जाती है और उसका ग्रोथ भी इतनी फास्ट होती है कि पूरा इलाका ये फॉरेनर्स जो पेड़ है उनसे भर जाता है। ना उस पर फल आते हैं, ना फूल आते हैं, ना पंछी आते हैं। उसके वजह से पूरे बायोडाइवर्सिटी पर उसका परिणाम होता है। दूसरी चीज ये है कि हमारे शहरों के आसपास जो वन विभाग की काफी जमीनें हैं, इन जमीनों पर अभी वहाँ पे वन विभाग के भी कानून ऐसे है कि सामान्य आदमी वहाँ पे कुछ कर नहीं पाता है, उनको पाबंदी रहती है। वहाँ पे ऐसे स्वदेशी पेड़ों की जो स्मृति वन का विकास करने की योजना यदि संघ लेता है तो उसको भी अच्छा प्रतिसाद मिल सकता है। और दूसरी ये चीज है कि जैसे हमने गरीबी हटाओ, पोलियो हटाओ, वैसे जो बाहर के देश से आए पेड़ है वो पेड़ हटाओ, ये मुहिम यदि की तो फिर हमारे स्वदेशी पेड़ यहाँ पे बढ़ सकते। वरना बाहर के देशों के से आए हुए पेड़ों की ग्रोथ और उनकी ऊंचाई इतनी है कि अपने इंडिजिनियस पेड़ वहाँ पे बढ़ते नहीं है और पूरी बायोडाइवर्सिटी खत्म हो जाती है। इस पर क्या कर सकते? स्वदेशी पर्यावरणाच्या एकत्रित दृष्टीबद्दल त्यांनी मांडला आहे आणि योग्य मुद्दा आहे आणि त्यामधले तज्ज्ञ जे आहेत पर्यावरणातले त्या सगळ्यांचं हेच मत आहे। आणि आपलाही अनुभव असा आहे की ज्या त्या भागामध्ये काय उगवतं, काय वाढतं नैसर्गिकरित्या हे तिथल्या हवामानानुसार, पाण्यानुसार, तिथल्या परंपरेनुसार निश्चित आहे। तुम्हाला मला कळत नाही पण पक्ष्यांना कळतं कुठल्या झाडावर घर करायचं आणि कुठल्या झाडावर नाही करायचं। आता स्वदेशीचा भाव तुमच्यापेक्षा पक्ष्यांमध्ये आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळतो, बहुतेक सिक्स्थ सेन्स त्यांना असेल। देशावरचं संकट त्यांना कळतं, पाऊस येणार का नाही हे जसं कळतं तसं देशावरचं संकट पण त्यांना समजतं होते। म्हणून हा मुद्दा एकदम रास्त आहे की पर्यावरणाचा विचार करताना त्यामध्ये स्वदेशी दृष्टी असली पाहिजे। आणि स्वदेशी भाव हा जो मुद्दा आपण मांडतो तर तो केवळ वस्तू वापरापुरता मर्यादित नाही, जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा ही भारतीय दृष्टी ज्याच्या मुळाशी हिंदू तत्वज्ञान आहे, ती हिंदू जीवन दृष्टी ती आपल्या सगळ्या स्वच्या मुळाशी आहे। त्या दृष्टीनं आपण पर्यावरणच असं नाही, पर्यावरणापासून, राजकारणापासून, अर्थकारणापासून सगळ्या गोष्टी जर का त्या चष्म्यातून बघितल्या तर तो चष्मा नाहीये, ते सूक्ष्मदर्शक यंत्र आहे। त्याच्यातून अनेक बारकावे समजायला लागतात की जे एरवी लक्षात येत नाही। त्यामुळे तुम्ही स्वदेशी दृष्टी पर्यावरणाबद्दल तुम्ही सूचना केलेली योग्यच आहे।
सगळ्या गोष्टींना आपण ती दृष्टी लावायला लागलो स्वदेशीची, तर आपल्याला अनेक सत्य समोर येतील की जी आपल्या सगळ्यांच्या हिताची आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करावा. योग्य सूचना आहे. आताच आपण जे काही मार्गदर्शन केलं त्याच्या संदर्भात एक छोटीशी सूचना सांगावीशी वाटते. कार्यक्रम आपले जेव्हा राबवले जातात तेव्हा बऱ्याच वेळेला आपण जे प्रबोधन करत असतो अगदी कळकळीने करत असतो, पण त्यात असं पाहण्यात आलेलं आहे की जी तरुण पिढी आहे त्यांना जास्त इन्व्हॉल्व करून घेणं हा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. मग पूर्वी जसं आमच्या शाळांमधनं किंवा कॉलेजेसमधनं पथनाट्य असायची किंवा काही कार्यक्रम असायचे, सांस्कृतिक कार्यक्रम, त्याच्यामुळे ही गोडी निर्माण व्हायची आणि त्या गोडीमुळे कदाचित आम्हाला फार जास्त समरस झाल्यासारखं वाटतं. पण ही जी तरुण पिढी आहे आत्ताची, त्यांना जर इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल तर निश्चितच प्रत्येक लेवलला तसे जर कार्यक्रम राबवता आले आणि त्यांना जास्तीत जास्त इन्व्हॉल्व करून घेता आलं, कारण ती पिढी फार ऍक्टिव्ह आहे, करू शकते. पण आपण प्रबोधन करत असताना काय होतं, बऱ्याच वेळेला एक प्रबोधनाचा मेसेज असतो आणि बऱ्याच वेळेला ती लोक त्याच्यामध्ये फार जास्त इंटरेस्ट दाखवत नाहीत, असं कधी कधी बघण्यात आलंय. मग असे कार्यक्रम जर राबवले तर त्याच्यातलं इन्व्हॉल्वमेंट वाढू शकेल आणि त्यांना सुद्धा सहभागी करून घेतलं तर बऱ्यापैकी आपलं जे काम आहे ते करण्यास पण जरा मदत होईल असं मला वाटतं. धन्यवाद. यहाँ शुरू में बताया गया कि संघ की शताब्दी वर्ष के संदर्भ में संघ ने क्या सोचा, तो संघ ने यही विचार किया कि शताब्दी वर्ष का जो कार्यक्रम है ऐसा करें संघ का काम बने और समाज के लिए कुछ हो. उसमें जो काम सोचे गए वो पहले थोड़ा प्रस्ताव में बताया, पहला जो विजयादशमी का उत्सव हुआ ज्यादा से ज्यादा स्थान पर करना. दूसरा घर घर संपर्क, यानी संघ क्या है वो विचार बताने के लिए घर संपर्क हुआ. अभी दो काम साइमल्टेनियसली चल रहे हैं. हिंदू सम्मेलन यानी मस्ती और मंडल स्तर पर यानी 7-8 गांवों के समूह में लोग आए, हिंदू के नाम से एकत्रित होकर राष्ट्र देश समझिया के बारे में विचार करे. कोई अधिकारी कोई संत के मार्गदर्शन में हिंदू सम्मेलन वो अभी चल रहे हैं. और ऐसे समाज के प्रबुद्ध प्रमुख जन संघ के कार्य के बारे में क्या सोचते हैं, क्या आगे कर सकते हैं, एक दूसरे का संवाद गोष्ठी. लेकिन अभी दो काम और करने बाकी. इसमें जो एक आपने बताया युवाओं के विशेष कार्यक्रम कर युवा पीढ़ी को संघ को नजदीक लाना और संघ के किसी कामों में जोड़ना और अंतिम कार्यक्रम और संघ की शाखाओं का विस्तार करना. युवाओं के बारे में सोचा जाए तो मैंने डिटेल वर्णन नहीं किया, लेकिन संघ की जो अभी 90,000 शाखाएं हैं इसमें हम शाखा को विभाजन करते हैं. एक विद्यार्थियों की शाखा जो पढ़ने वाले हैं, दूसरे ऐसे होते हैं विद्यार्थी और व्यवसायी की मिश्र शाखा रहती है, तीसरे ऐसे रहते हैं तरुण जो विद्यार्थी है और तरुण जो व्यवसायी है. तो शाखाओं की संख्या गिनी जाए तो तरुण विद्यार्थी, तरुण व्यवसायी, इनकी जो युवाओं की संख्या है 40 to 45% है. यानी कि युवाओं का एक्सपोजर संघ के साथ में वो संघ का प्रयत्न चलता है. जैसे संघ की शुरुआत भी युवाओं से ही हुई. डॉक्टर हेडगेवार 40 साल के थे और उनके साथ जो शुरू में थे वो 15-20 साल वाले सब थे. पुराने शहर में जाते हैं तो बड़ी उम्र वाले लोग क्या समझते हैं, संघ का काम है बच्चों का काम, युवाओं का. यहाँ के युवाओं के टारगेट है देखना. ये संघ का सिर्फ विचार नहीं, समाज के सब लोग सोचते हैं. और इसके लिए कुटुंब प्रबोधन का विषय भी यही आया कि नई पीढ़ी के सामने हमारे विचार कैसे रखे जाए. इनको आप जैन जी वगैरह वगैरह कहते हैं, उनके पास शक्ति बहुत है, तर्क भी बहुत है, राष्ट्र के लिए समाज के लिए काम करने की शक्ति भी है, लेकिन उनके उत्तर चाहिए. उनके पास जाने के लिए उनकी स्टाइल में जाना चाहिए. शुरू में उनको मित्र बनाना चाहिए, बाद में वो अपने विचार सुनने के लिए तैयार होंगे. आपने जो कार्यक्रम के बीच बताया वो सब उनको हमारे साथ रहने के लिए तैयार है. मैं भी ज्वाइन आरएसएस में डाल दिया और वो बाद में मुझे भी यही होने का मैं आया ज्वाइन आरएसएस में ज्वाइन हो गई. फिर मुझे कहना पड़ा कि ज्वाइन आरएसएस उत्सुक है, लेकिन वो बाद में वो उनका एक चला गया मैसेज. वहाँ गाँव में गया, वहाँ समिति की शाखा चलती थी, उन्होंने कहा आपको एक सुनकर एक नया लगेगा, हमें संघ वाले को भी नया लगेगा. अभी संघ का शताब्दी वर्ष चल रहा है तो संघ की शाखा बढ़े इसके लिए प्रयोग चल रहे हैं. तो अहमदाबाद में ऐसा चला तो गांधीनगर गुजरात का एक चीफ मुख्य शहर, वहाँ एक मैदान में एक साथ 100 शाखा लगी. ऐसा तय किया, 100 शाखा नहीं लगी, 108 शाखा लगी.
तो मैं उस उपस्थित था कार्यक्रम में, तो वहाँ के जो हमारे कार्यवाह थे बोले कि आज 108 शाखाओं लगी हुई है, गांधी एक अलग शाखा है उनकी इंस्टीट्यूट में। दूसरा ऐसे लोग हैं, यहाँ काफी यूनिवर्सिटी ऐसी है, विदेश से आए हुए बच्चे वहाँ पढ़ते हैं, उनकी एक शाखा लगती है उनके। तो तीसरी बोला, तीसरी महिलाओं की शाखा, ये तो संघ का में महिलाओं की शाखा यहाँ कैसे है? यानी ये महिलाएं ऐसी है जो ज्वाइन आरएसएस से ज्वाइन होने का प्रयत्न करे, उनकी एक शाखा लगाई है और समिति के एक कार्यकर्ता है। यानी कि हो सकता है एक इजराइल की ओर से बोले, एक अमेरिका की ओर से बोले, एक ईरान की ओर से बोले, एक तटस्थ भाव बोले, ऐसी डिबेट होती है। एक मैं वर्ग में गया था, वर्ग में शिक्षार्थी युवा रहते हैं, वर्ग में संघ का जो वर्ग लगता है, प्राथमिक शिक्षा वर्ग, प्रथम वर्ष, कार्यकर्ता विकास वर्ग 1 2, उसमें तो युवा ही आते हैं 40 वर्ष के नीचे वाले, ऊपर वालों का वर्ग होता है एक अलग रहता है। तो वहाँ एक विषय था, विषय का नाम था राष्ट्र के सामने समस्या और उनका उपाय। तो हमने एक प्रयोग किया, दोनों को बांट दिया, आधे लोगों को बताना राष्ट्र की समस्या क्या है, हम सब जानते हैं राष्ट्र की समस्या क्या है, सब लोगों ने बोला। इस ओर वाले ने कहा आपको समस्या क्या है, उपाय बताया, इन लोगों ने उपाय बताया। आधे घंटे के बाद परिवर्तन का, इस लोगों को समस्या बता रहे हैं। यानी कि लोग आज चाहते हैं कि हम डिबेट करें, हम बोले, युवाओं को सुनना पड़ेगा। उनको देश है कर्नाटक है, उन लोगों को मालूम क्या देश की सरहद क्या है। ऐसे युवाओं को पूरे भारत की जमीन की सरहद के गांव में ले गए, लास्ट 10 किलोमीटर में चलना, वहां आए हुए गांव में रहना, उनके गांव में रहे हुए लोगों के घर खाना खाना, वहां मंदिर है, बीएसएफ के लोग उनको मिलना, एक आनंद आया। और लोग बोले इतनी सरहद पर राम करने वाले लोग हैं, इतनी सरहद पर समस्याओं के सामने रहने वाले हैं, हम भी कुछ करेंगे। दूसरा प्रयोग बताऊं, वैसे मेडिकल में स्टूडेंट पढ़ते जाते हैं तो सबके सामने अभी है, हम कहते हैं सेवा करो सेवा करो, प्रवचन से नहीं होता सेवा वाला। ऐसे मेडिकल स्टूडेंट के बीच में एक ज्यादा महाराष्ट्र में काम चलता है सेवापुर का काम। ऐसे स्टूडेंट को ऐसे एरिया में ले जाते हैं। अभी 2 साल पहले झाबुआ में मध्य प्रदेश में वनवासी अंचल में गए, 4 दिन वहां रुकना हुआ। उन्होंने समाज सेवा काम करते हुए अन्य लोगों को देखा, उनके परिवारों को मिले, उनका स्वास्थ्य का परीक्षण किया, वो वनवासी लोगों के घर में खाना खाया। मुंबई से आई हुई एक मेडिकल स्टूडेंट लड़की रोने लगी कि हर साल मैं मेरे माँ बाप को कहती हूँ मुझे नया मोबाइल का मॉडल चाहिए, और इस घर में मैं रही, उस घर में खाने पीने के 3-4 डिब्बे थे, एक छोटी बैग थी। If you expose to the reality to the youth, they are ready to work 1 week for nation। बड़े शहरों में चलता है, हमारे यहाँ भाई यहाँ समर्थ भारत नाम का एक प्रकल्प चलता है, जब बहुत युवाओं को आकर्षित करने का काम चल रहा है। ऐसे लोगों को आप रास्ता बताइए। व्यवसाय चंद्रकांत राठोड, राजकोट नगर पुणे जिल्ह्यात आहे। मी बेसिकली शेतीचा पदवीधर आहे। माझा एक असा प्रश्न आहे जे सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असा आहे, दूध हा महत्वाचा घटक आहे आपल्या इथे। आता दुधाचं उत्पन्न बऱ्यापैकी आपल्या देशामध्ये होते, गाव वाडी वस्त्या दुधाच्या संस्था आहेत, पण हे दूध म्हणजे अलीकडच्या काळात असं लक्षात आलेलं आहे की अशुद्ध प्रमाणात त्याच्यामध्ये केमिकलचं मिक्सिंग वगैरे खूप होतं। पनीर तर जवळजवळ काही उपयोगाचं नाही, हे विषारी आहे। तर ह्याच्याबद्दल आपल्या मार्फत काय प्रयत्न होईल का? आपल्या म्हणजे खूप मोठी शहर आहेत, पुणे मुंबई अहमदाबाद आहे, दिल्ली आहे, नागपूर कलकत्ता आहे, सिमेंटची खूप मोठी जंगलं झालेली आहे। तर ह्याच्यासाठी आपल्या संघाच्या विचारातून जे कोणी बिल्डर डेव्हलपर असतील त्यांना अशा काहीतरी एनफोर्स करून आपण असं हे करू शकतो का की तुम्ही एक मोठा 1 एकर मध्ये कॉम्प्लेक्स बांधला, सोसायटी बांधली, 10 एकर मध्ये बांधली, 25 एकर मध्ये, 100 मध्ये बांधली, तशी 100 एकर मध्ये आपल्या देशामध्ये खूप ठिकठिकाणी उजाड माळरान जंगल डोंगर आहे। तर त्याच्यासाठी तुमचं तसंच हरित वृक्ष वगैरे होईल याच्या संबंधी आपल्याकडे काही योजना उपाय आहेत आणि असं जर झालं तर प्रकर्षाने याचा विचार व्हावा अशी मला फक्त त्यांनी जो मुद्दा मांडलाय लहान मुलांच्या बाबतीत, तिथे बाबा लोक आणि आजोबा लोक खूप असतील तर त्यांनी घरनं म्हणजे आपण असे छोटे छोटे बेबी स्टेप्स घेऊ शकतो की त्यांना रंगकामाचे खडू झाले ते भिंतींवर चिनखडू नये, पण रंगकामाची पेटी त्यांच्या मुलांच्या हातात द्यायची, कारण त्या व्यसनाला त्यांना काहीतरी पर्याय द्यायचे, त्यांना आकांडतांडव करू द्यायचं नाही,
चाइल्ड सायकोलॉजीचे थोडे पॉईंट्स गुगलवर सर्च करून आपण त्या लहान मुलांना मोबाईलपासून दूर करू शकतो. एक दुसरं आपण वॉकिंग टॉकिंग पेड आहोत, मतलब आपण ट्री आहोत, वॉकिंग टॉकिंग ट्री आहोत. आपण आपल्यातच एक झाड आहे. तर ही झाडं जर वाचवायची असेल तर माझ्याकडे एक छोटीशी गॅलरी, त्याच्यात 70 फुले आहेत आणि ते सगळे इंडियन झाड आहेत, म्हणजे देशी गुलाब आणि तुळस. हे सगळ्यांनी करावं आपापल्या छोट्या छोट्या घरांमध्ये. वाढदिवसाला गुच्छ न देता रोपं द्यावी, ही खूप जुनी संकल्पना आहे. पण ती रोपं जगली, वाढली, नाही झाली तर ह्याचा पाठपुरावा गिफ्ट देणाऱ्याने करायचा. कारण तो गिफ्ट घेणार घेतो आणि तो लावत नाही, ते वाढली पाहिजे. झाडं मुळात तुम्ही लावू नका हो, जी आहे ती वाचवा, फार आवश्यक आहे. झाडं अजिबात तुम्ही लावू नका, पण जी आहे तीच वाचवा. यासाठी काहीतरी झालं पाहिजे. आणि दुसरं मुद्दा म्हणजे आपण कसं आपण संस्काराचा आदर्शच देत नाही मुलांना, तर मुलांना कळत नाही की गुणाचा आदर्श नाही, म्हणून ते मोबाईलच्या मागे लागतात आणि काय म्हणतात त्याला लाच लुचपतच्या मागे लागतात. पण आपण जर आदर्श घातला की नाही बाबा प्लास्टिकचं मी माझ्या कोरड्याच्या डब्यातच टाकेन, प्लास्टिक कचरा ओला कचरा या ओला कचऱ्यातच टाकेन, काहीही हो, घरी म्हणजे बाहेर खाल्लंय पेपर्स खाऊच नाही बाहेरचं, पण तो जो प्लास्टिकचा कागद आहे मी माझ्या दप्तरात घरी आणणार. ते आई बाबांनी जसं पाहिजे आपण तसं करायचं. बाहेर प्लास्टिकची बाटली फेकतोय, बाहेर सगळं अरे आपली दुसरी आपण खराब करतोय. हे आपण आदर्श दोन लहान मुलांना नाही घालतो. हे मोठ्या गोष्टी नाही करायचं, आपण बेबी स्टेप घ्यायचे. तर त्यांना काहीतरी पर्याय दिल्याशिवाय आपण काहीच पुढे करू शकतो. मी स्वतः शाखा चालवलेली आहे, पण मला 30-40 वर्ष माझ्या वेगळ्या जबाबदाऱ्या असल्यासाठी पण मी ते व्हॅल्यू जपले. काही मला बिघडलं काकाची पुढे गेल्या अतिशय प्रसिद्ध आहे. जनसंघाचे खूप काम केलेलं आहे. आणीबाणी जेलमध्ये गेलेलं आहे, मला रॉबर्ट जेलमध्ये गेलेलं आहे आणि त्यांनी सरकारचं पेन्शन नाकारलेलं आहे. छान मुद्दे लक्षात घ्या. आणि हे जे मी 5 मुद्दे सांगितले त्याची तोंडओळख आपल्या सगळ्यांना सांगितली. त्याचा जो डिटेल प्रत्येकाचे म्हणजे 5-10, 2-2 तासाचे त्याची लेक्चर्स होऊ शकतात असे. त्याच्यामध्ये हे जे तुम्ही पर्यावरणाचे मुद्दे म्हणाले किंवा स्वदेशीच्या अंतर्गत यांनी मुद्दा मांडला तो आहे, असे सगळे त्याच्या डिटेलिंगमध्ये आहेत. संस्काराचे, मोबाईलचे किंवा ह्याचे सगळे मुद्दे तुम्ही मांडले, हे सगळे त्या डिटेल्समध्ये आहेत. पाठीमागचा मग तुम्ही हा जोरात बोला तुम्ही. हा जय श्रीराम. मी मनोज नेलो ढोरे, वडगाव मावळ. माझा मुद्दा पर्यावरणाच्या संदर्भातला झाडं लावण्याच्या बाबतीतला आहे. आता जे काय आपल्या मावळातले डोंगर भाग आहे तिथं निमखेड म्हणून एक झाड लावण्यात येतं, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तर त्या झाडाखाली तुम्ही जर उभे राहिले स्वतः होऊन तर 5व्या किंवा 6व्या मिनिटाला तुम्हाला चक्कर आली पाहिजे. अशा प्रकारची झाडं लावण्यात आलेली आहेत. आणि त्याचं कारण आहे की त्यांचं म्हणणे वाढ जास्त आहे त्याला, आणि वाढीमुळं ते झाड आपल्याला पाहिजे काही उपयोग नाही किंवा दुसऱ्या परिसरातल्या लोकांना काय उपयोग झाडाची उंचीचा काहीतरी मार्ग उचलतो आणि त्या मार्गाला जाऊन पूर्ण कुटुंबाला त्याचं हानी होती त्या व्यक्तीची. तर त्याच्यावर आपल्याला काय करता येईल का असे 2 मुद्दे. नमस्कार, मी शंकर गौडा हातीमणी, कॉर्पोरेट इंडस्ट्रीजशी रिलेटेड आहे. पर्यावरणासंदर्भात जे आपण म्हटलं तर आम्ही काही संस्थांच्या माध्यमातून एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना आम्ही आचरणात आणली आहे. सर्व शहरांमध्ये शक्य नाही, पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ही संकल्पना शिक्षण विभागाच्या माध्यमातून जर करता आली तर ते चांगला उपक्रम होईल. तळेगाव परिसरामध्ये जवळपास भाऊ 7 ते 8 हजार देशी झाडं आपण रोटरी असेल, लायन्स क्लब असेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मार्फत ती झाडं लावलेली आहेत. जो काही खर्च होता त्या संस्थांनी घेतला आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी एक गुणक पद्धती दिली की जर तुम्ही ते झाड जगवलं, वाढवलं तर त्याला वर्षानंतर त्याला ते पर्टिक्युलर पॉईंट दिले जातील आणि त्या संस्थांच्या मार्फत उत्तेजनार्थ बक्षिसं दिली जातील की जेणेकरून मुलांमध्ये तो पर्यावरण भाव यावा. ही संकल्पना सगळीकडे रुजवण्यात यावी. हा एक माझा छोटासा हे होता. आणि दुसरा एक ज्वलंत प्रश्न कॉर्पोरेट इंडस्ट्रीशी रिलेटेड असा होता की बऱ्याच जणांनी आता नाशिकची घटना वाचली असेल पेपरमध्ये, बरोबर? तर आपण हिंदू म्हणतो, समाज प्रबोधन करतो, सगळं काही गोष्टी आहेत, परंतु कॉर्पोरेट ऍक्ट पॉश पर्सनल प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट 2013 म्हणून एक ऍक्ट आहे, पण तो नुसता कागदावर राहिलेला आहे.
कॉर्पोरेट इंडस्ट्री आमच्या या पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये भरपूर इंडस्ट्रीज आलेल्या आहेत आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये असं झालेले आहे की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आता कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये काम करतात. ते करत असताना समाजकंटक वेगवेगळ्या समाजाचे इतर समाजाचे आपल्याला मला जे म्हणायचे ते लक्षात आलेलं आहे. त्या समाज बांधवांकडनं ते वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी कार्यरत होतात आणि आपल्या माता भगिनींची छेड करतात. आणि ही घटना जेव्हा उजेडात आली त्यानंतर आपण जागे होतो. असं न होता पॉस्टच्या माध्यमातून ज्या कमिट्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आहेत त्यामध्ये आपले हिंदू किती त्या कमिटीमध्ये इन्व्हॉल्व असतील त्या कंपनीमधलं याच्यावर थोडं आपण मार्गदर्शन करावं, कारण ती आवश्यकता आहे. एवढी कॉर्पोरेट इंडस्ट्री आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये की त्या कंपन्यांमध्ये जवळजवळ 40% महिला काम करत आहेत आणि या ठिकाणी जर आपल्या माता भगिनी सुरक्षित नसेल तर आपल्या माता भगिनी काम करणार कसं, कुटुंब चालवणार कसं. माझी कळकळीची विनंती आणि मी कॉर्पोरेट इंडस्ट्री रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी पाहतोय म्हणून मला बोलावं असं वाटतं. आणि योग्य तुमचं निरीक्षण फक्त नाशिकच्या निमित्तानं सगळ्यांच्या समोर लक्षात आलं. पर्यावरणाच्या बाबतीत 3-4 जणांनी काही निरीक्षणं मांडली तर खूप योग्य निरीक्षण आहेत. मला असं वाटतं की आपण संघ म्हणून काय करताय ते करूच या. फक्त तुम्ही 3-4 जण तरी इथं आता कार्यक्रम संपल्यावर एकमेकांना भेटून परस्परांच्या मदतीने सुद्धा काही करता येईल का. जसं हे कॉर्पोरेट कंपनीच्या आधारावर करतात, काही शाळांच्या आधारावर करतात, त्यात सुद्धा मार्ग मिळू शकतो. सर्वांना नमस्कार. मी राजगुरू मामा, माझा व्यवसाय आहे विद्या वर्गावकर. खरं तर आता सगळं पर्यावरण विषय झालाय आणि मी एक सामाजिक विषय मांडतो ज्याच्यावर सर्वसामान्य समाज कोपरत चाललाय. त्यात म्हणजे लाडकी बहीण योजना आली. लाडकी बहीण योजना आली की नंतर आर्थिक निकषावर कमी होत चालली. त्यापेक्षा आपल्याला शिक्षण आरोग्य देता येईल का यासाठी आपल्या सगळ्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य सर्वांसाठी म्हणजे आणि अडचण सुद्धा फक्त आर्थिक निकषावर एक हे केलं पाहिजे. आणि मग जातीचा विषय कोणी काढला तर जात दाखल्यावरच निघाले पाहिजे. जात हा विषय दाखल्यावरच निघाला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करता येईल का. त्याच्याबद्दल आपला एक मध्ये विषय निघाला पाकिट मतदान. तर जसं आपलं मतदान करण्यासाठी नोटाचं बटन आहे मतदान करण्यासाठी त्यापेक्षा मतदान सत्तेचं करता येईल का. लोकशाहीत राहून जो मतदान करत नाही त्याच्या सर्व शासकीय सुविधा बंद करता येईल का. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. मतदान सत्तेचं होलं तर ते नोटा बटनाला महत्व येईल. आणि दुसरा म्हणजे लाडकी बहीण आपलं हे सध्या बहिणीचे जे हक्क सोड त्यावर जे वादविवाद चाललाय. छोटे मोठे लोक जे भांडणं होतात, बहीण राखी पौर्णिमेला आलीच नाहीये त्यासाठी आपल्याला काय करता येईल. कारण की बऱ्याच बहिणी पाहायला खूप श्रीमंत आहेत, भावाकडे काहीच नाहीये तरी पण त्या भावाकडे हिस्सा करण्यासाठी भांडतात ते. अशासाठी आपल्याला काय करता येईल. लाडकी बहिणीला हिस्सा असावा पण तो कुठपर्यंत असावा त्याच्यावर आपल्याला काय करता येईल. ठीक आहे. मला वाटतं या संपर्क विभागाच्या माध्यमातून आलेले सर्व अभ्यागत यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संवाद केला आणि मला विश्वास वाटतो की जाग रहा है जन गण मन निश्चित होगा परिवर्तन हा एक विश्वास घेऊन सर्व जातील. यानंतर कार्यक्रम संपल्यावर आपले भोजन पलीकडल्या हॉलमध्ये होईल. बैठक व्यवस्था आहे, वाढत व्यवस्था गटनायक करतील त्यामुळे तिथे कुठे बसून जेवायचं आहे आणि हात धुण्यासाठी इकडे मागच्या बाजूला जायचं आहे. एक सूचना होती होईल आणि मग अजितदादा जवळ आपले जिल्हा संपर्क प्रमुख आभार प्रदर्शन करतील. मग संपूर्ण वंदे मातरम होईल. मग आपण भोजनासाठी करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन तन से मन से धन से तन मन धन जीवन से हम करे राष्ट्र आराधन अंतर से मुख से कृति से निश्चल हो निर्मल मति से श्रद्धा से मस्तक नत से हम करें राष्ट्र अभिवादन तन से मन से धन से
तन मन धन जीवन से अपने अतीत को पढ़कर अपना इतिहास उलट कर अपना भवितव्य समझ कर हम करें राष्ट्र का चिंतन। है याद हमें युग युग की जलती अनेक घटनाएं, जो माँ के सेवा पथ पर आई बन कर विपदाएं। हमने अभिषेक किया था माता का शोणित से, हमने श्रृंगार किया था माता का अरिंदों से, हमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन। माँ जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन। अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन। अपना तन मन धन देकर हम करें पुनः संस्थापन। तन से धन से मन से तन मन धन जीवन से हम करें राष्ट्र आराधन। हम करें राष्ट्र आराधन। समय आगे बढ़ता जाता है तो पेट है वो भी कुछ मांगता है, जठराग्नि जागता है। फिर भी आप इसका मतलब ये नहीं है कि उनके मन में कुछ नहीं है। वो लोग भी सोचते हैं। यहाँ जो एकत्रित हुए सब लोग समाज के लिए सोचने वाले करने वाले लोग हैं। आपकी समाधि यहाँ हो जाएगी, समुद्र के तल में नहीं पहनते। असभ्य सभ्य हूँ। असभ्य यानी मैं आई एम नॉट रजिस्टर्ड विद RSS। RSS में वैसे रजिस्ट्रेशन नहीं होता है। लोकप्रिय प्रधानमंत्री है नरेंद्र भाई, वो जो गुजरात के मुख्यमंत्री थे तब उन्होंने एक पुस्तक लिखी। पुस्तक का नाम है ज्योति पुंज करके। उसमें संघ के प्रचारक और संघ के गृहस्थी लोग जिन्होंने जीवन मिशन का काफी कुछ काम किया, उनके जीवन प्रसंगों की कथा है। वो पुस्तक का विमोचन था। उस समय ऋतुंबरा जी आए थे और मोहन जी भागवत आए थे, तो वो सरकारी बात है। तो उन्होंने अपने प्रवचन में एक कहानी सुनाई थी। वो कहानी हमारे समाज के बारे में है। कहानी में ऐसे बताया जाता है कि वो सतयुग का जमाना था, यानी कि बहुत अच्छे लोग रहते थे। वो समय में भी हर घर में कुछ न कुछ धार्मिक क्रियाकांड कर्म रहते थे। तो इस एक परिवार के पति पत्नी रोज सुबह में अग्निहोत्री यज्ञ करते थे। आज भी कभी गायत्री परिवार से जुड़े लोग, आर्य समाज से जुड़े लोग कर्म यज्ञ करते हैं, लिखा रहता है। इस घर में पति पत्नी ने यज्ञ किया। यज्ञ कुंड में रही हुई भस्म सुबह में निकालना कर रह गया। शाम के वक्त गुरु स्वामी वो पत्नी थी, उन्होंने वो भस्म निकालने की गई तो भस्मों में से एक सोने का छोटा सा टुकड़ा निकला। वो सोचने लगी यज्ञ कुंड की भस्म में स्वर्ण कैसे आ गया। पति को पूछा कि यज्ञ तो सुबह में हमने साथ में किया था, उसमें तो अभी भी सब द्रव्य डालने के कास्ट डाल देते हैं, सोना कैसे आ गया। ठीक है, मैंने भी नहीं जाना, आपने भी नहीं जाना, कैसे आ गया। बहुत सोचने के बाद पति को आया, हाँ दोपहर के समय जब यज्ञ कुंड की भस्म निकालने की रह गई थी, दोपहर को पान खा रही थी और घर में एक कुत्ता आने लगा, तो उनको दूर करने के लिए मैंने आवाज निकालनी थी, तो मुंह में पान था, मैं ऐसे थूकना चाहती थी, गलती से वो यज्ञ कुंड में थूक दिया। तो उनका जो आकार था ऐसा ही स्वर्ण है, यानी कि यज्ञ देवता ने ये पान को स्वर्ण में बदल दिया। यज्ञ देवता ने हमारे से प्रसन्न होकर प्रसादी दी। पति ने कहा, अरे ये तो आपने ठीक नहीं किया,
यज्ञ कुंड की भस्म भी पवित्र रहती है, इसमें ऐसा नहीं करना चाहिए। पत्नी ने कहा गलती से हो गया, लेकिन ये गलती में भी भगवान ने हमें तो प्रसाद दिया है, सुवर्ण दिया है। पति ने कहा ऐसे गलती से आए हुए सुवर्ण तो घर में नहीं रखते। पत्नी ने कहा नहीं सुवर्ण है तो रख लेते हैं। पति पत्नी के बीच में चर्चाएं चली और ऐसे विचार में महिलाओं की जीत होती है। तो फिर उन्होंने कहा नहीं सुवर्ण तो आप तो लाते नहीं है, तो भगवान ने दिया है तो रख लेते हैं, रख लिया। लेकिन दूसरे दिन सोचा ऐसे भी सुवर्ण हो सकता है, दूसरे दिन फिर प्रयोग किया, जानबूझकर प्रयोग किया, तो दूसरे दिन भी सुवर्ण में बदल गया। तीसरे दिन सुवर्ण, घर में सुवर्ण बनने लगा, घर का दिखावा बदल गया, घर बड़ा हवेली जैसा हो गया, रंग रुबान या समृद्धि बन गई। जब एक घर की समृद्धि बढ़ती है तो पड़ोस वालों को चिंता होती है। तो पड़ोस वाली महिला ने पूछा ये सब कहाँ से, और तब महिलाएं बहुत निर्दोष होती है, उन्होंने सच सच बात बता दी कि यज्ञ देवता ऐसे प्रसन्न होते हैं। महिला ने कहा यज्ञ तो हम भी करते हैं, उन्होंने भी शुरू किया, उनके घर में सुवर्ण बनने लगा। धीरे धीरे ये बात पूरे गांव में फैल गई, हर घर में सुवर्ण बनने लगा, पूरे गांव का चित्र बदल गया। अंत में ये बात एक गांव में रहे गरीब परिवार में आई, वो ग्रामीण परिवार था। वार्ता में कहानियों में ज्ञान देने वाले ब्राह्मण होते हैं, वो गरीबी देते हैं, ज्ञान देने वाले गरीब रहना है, उस समय का तकाजा रहता है। परिवार में से पत्नी ने सुनो जी सब घर में ऐसे सुवर्ण बन रहा है, आप भी बनाइए, हम यज्ञ के समय ऐसा करेंगे। पति ने पहला स्ट्रोक लगा दिया कि ऐसा करना है तो मैं अपना जीवन खत्म कर दूंगा। पति ने भी ऐसा नहीं करा। फिर दोनों के बीच में चर्चाएं चलती थी, तो गांव की सभी महिलाएं इस महिला को पूछती थी, कहती थी, आज भी कई लोग कहते हैं गांव में सब कुछ ऐसा होता है तो आपको भी करना चाहिए ना। तो सुन सुनकर वो पत्नी हैरान हो गई। तो पति को कहा आप सुवर्ण बनाना शुरू करो या ये गांव छोड़कर हम चले जाए। पति ने कहा दूसरा ऑप्शन नहीं है, गांव छोड़ने के लिए तैयार हो गए। पति पत्नी दोनों अपने निजी सामान को बांधकर अमावस्या की रात को गांव से निकले। पास में एक थोड़ा हिल वगैरह था, उसमें चढ़े और आगे जाना था। तो पत्नी ने मुड़कर अपने गांव की ओर देखा तो गांव के हर घर में आग लगी हुई थी, सभी घर जल रहे थे। पति को कहा देखो 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 गांव में आग लगी है, सभी घर जल रहे हैं। वहां देखे बिना पति ने कहा वो तो होने वाला ही था, वाले था ना, यानी क्या जहां धर्म के विरुद्ध प्रवृत्ति होती है उनका अंतिम परिणाम यही आता है, सर्वनाश। लेकिन आज क्यों आग लगी? पति का जवाब था पूरे गांव में धर्म के विरुद्ध काम करने वाले, पूरे गांव में एक हमारे परिवार की पवित्रता के कारण पूरा गांव टिका हुआ था। आज हम यहाँ से निकल गए, उनकी बहुमति हो गई और ये परिणाम है। यानी एक गांव में एक घर की पवित्रता के कारण भी पूरा गांव टिक सकता है। समाज के लिए, देश के लिए सोचने वाले डिटरमाइंड माइनॉरिटी भी है तो भी उस समाज को प्राण दे सकती है, अच्छा बना सकती है। आज शायद इतने लोग आए हैं, आपके साथ विचार से जुड़ने वाले अन्य लोग भी होंगे, आपका भी एक सर्कल होगा, आपको अपने अपने स्थानीय जो विषय हो सकते हैं वो करेंगे, सब लोग अच्छा करेंगे तो आने वाले समय में भारत उदयमान हो रहा है, वो और उदयमान होगा और भारत की ओर सबको देखना पड़ेगा और ये भारत एक स्वभाव है। उपलब्ध करून दिला नंतर महाराष्ट्र विद्यालय प्रसार मंडळ त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यांच्या रांगोळी आणि भोजन व्यवस्था या सर्वांचे आभार। त्याचबरोबर आपण आपल्या व्यस्त जीवनातनं त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। सगळ्यांच्या वतीने सगळे आभार मानतो। जे कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालक अनिलराव सोजले माजी सैनिक आहेत त्यांनी केलं आहे हे जिल्हा जनसंपर्क प्रमुख शिवराव पेरे वंदे मातरम होईल आणि आपला